जय शिवराय मित्रांनो, आज आहे 8 मे। आज सुद्धा कालचीच पद्धत आहे ढग जमा व्हायची आणि वातावरण सक्रिय व्हायची, पण कालच्या इतकी व्याप्ती पूर्व विदर्भामध्ये आणि पूर्व मराठवाड्यामध्ये नाहीये। जसा काल त्याने अनेक भागांना झोडपलंय तसे अनेक भाग नाहीत, तुरळक आणि मोजके भाग हे पूर्व विदर्भातले आणि पूर्व मराठवाड्यातले राहतील। मात्र आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सर्कल, नाशिक सर्कल, छत्रपती संभाजीनगरच्याही पश्चिम दक्षिण भागाकडे अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव पट्ट्यापर्यंत स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं किंवा ढगांची गर्दी ही आताही आहे, पण याच्यामध्येच दुसरं डेव्हलपमेंट तयार होण्याची शक्यता दाट आहे। तर पुढे काय होऊ शकते देखील पाहण्याचा प्रयत्न करूयात। आज मालेगाव पासून नाशिक पर्यंत छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जाफराबाद मध्ये स्थानिक वातावरणाचं सिस्टम राहू शकतं। मोठं डेव्हलपमेंट नाही, कालच्या एवढी मोठी घाबरगुंडी नाही, मात्र आभाळ येऊ शकतं। कांदा उत्पादक शेतकरी असेल किंवा इतरही कुठला काम करणारा शेतकरी असेल, झाकावं मात्र लागणारच आहे, कारण की ढगांचा काही भरोसा राहत नाही, कारण की सिस्टम बनलेला आहे। 2-4 ठिकाणी एखादा फटकारा पडला तर कांदा उत्पादक शेतकरी नाराज होऊ शकतो। तर विषय असा आहे की आजचा पाऊस जे राहील तो म्हणजे सांगली, सोलापूर, बेळगाव, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे परिसर, नाशिक क्षेत्र, पंढरपूर परिसर असेल काही ठिकाणी, त्याचबरोबर अहिल्यानगरच्या काही दक्षिण भागामध्ये, अंबड पट्ट्यात एखाद्या ठिकाणी पडला तर पडला। जालन्यामध्ये असं मोजक्या ठिकाणचं वक्तव्य आहे, अकोल्यामध्ये आहे मोजक्या ठिकाणी, नागपूरमध्ये मोजक्या ठिकाणी, लातूरमध्ये सुद्धा काही तुरळक भागांमध्ये होऊ शकतो। बीड जिल्ह्यातही काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा परिणाम आहे। धाराशिव पट्टा देखील याच्यामध्ये समाविष्ट आहे। आणि आता थोडक्यात सांगतो, दक्षिण महाराष्ट्राकडनं वातावरण बनत जाईल, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी आहे आणि कालचे इतकं भयानक सिस्टम पूर्व विदर्भात जे झालंय, अकोला, अमरावती, वाशिम वगैरे वगैरे भागात तेवढ्या मोठ्या पद्धतीत नाहीये। आता टप्पे बघा, उद्या सुद्धा सिस्टम ढगाळलेलं नागपूर सारख्या ठिकाणी हे म्हणजे 9 तारखेचं सुद्धा आहे। सेम पुणे, कोल्हापूर भागात देखील आहे। दोन्ही समुद्रातून बाष्प महाराष्ट्रात ट्रान्सफर होते। कोल्हापूर भागाला सतत 2-3 दिवस वातावरण खराब आहे। 11-12च्या लग्नाला खानदेशमध्ये असेल किंवा विदर्भात असेल मोठा धोका नाहीये, आजही तेवढा मोठा धोका नाहीये। त्यानंतर 13 तारखेपासून वातावरण थोडंसं 1-2 दिवसासाठी नॉर्मल झाल्यासारखं वाटेल। परत 15-16 पासून वातावरण वाढणार आहे आणि चक्क थोडं जर लांबलं तर 22-23 पर्यंत राज्यातला पाऊस हा कायम राहू शकतो। आणि जाताना मात्र तुम्ही बघितले काल की अनेक ठिकाणी त्याने पाण्याचा असा एवढा फ्लो तयार केलाय की चांदण अशा पाण्याचा देखील स्रोत पूर्व विदर्भामध्ये आणि पूर्व मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी झालाय। ही सुरुवात आहे, अजून खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस महाराष्ट्राला होणार आहे। आणि बाकी दुष्काळाच्या बातमीला देखील उत्तर